नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या सर्वात मोठी एकादशी म्हणजे आषाढी एकादशी. या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आलेले आहे. ही एकादशी आपण जर केली तर सर्व एकादशींचे पुण्यफळे प्राप्त होतं. त्यामुळे घरातील छोट्या मोठ्यांनी सर्वांनी या एकादशीचा उपवास आहे तर तो करायचा असतो. आपण फक्त उपवास नाही केला तरी चालेल, पण आंब्याच्या पानांचा हा अत्यंत प्रभावशाली उपाय जो आहे तर तो आपल्याला नक्कीच करायचा आहे. कितीही आपली कठीणातील कठीण इच्छा असो ती पूर्ण व्हायला मदत होईल आणि आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक गोष्ट ही बदलेल. हा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, खूप थोडक्यामध्ये तुम्हाला मी याची संपूर्ण माहिती देणार आहे. तुमचा खूप असा वेळ मी घेणार नाही. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या आषाढी एकादशी म्हणजे आपल्याला या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आले आहे. कारण की या एकादशीपासून भगवान श्री हरिविष्णू निद्रा अवस्थेमध्ये म्हणजे झोपी जातात आणि सर्व काम जे आहे महादेवांच्या हाती सोपवले जातात. 4 महिने चातुर्मासामध्ये श्री हरिविष्णू हे निंदा अवस्थेत असतात आणि सर्व काम आपल्याला शिवशंकरांवर सोपवले जाते. यामध्ये आपण होईल तेवढी देवांची सेवा, उपासना, आराधना किंवा सेवा आहे तर ती करत असतो. तर या एकादशीला देखील आपल्याला अशा अनेक सेवा, उपासना ज्या आहेत तर त्या शक्य होईल तेवढ्या करायच्या आहे. त्याचे फळ आपल्याला नक्की 100 पटीने मिळेल आणि आपल्या मनामध्ये श्रद्धा असेल तर आपण हे उपाय नक्कीच करून बघायचे आहे. तर उद्या सकाळी लवकर आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. उठल्यानंतर स्नान करायचं आहे. बघा, आपल्याकडून एकादशीसाठी म्हणजे आषाढी एकादशीला पंढरीची वारी जात असते. तर महिन्या अगोदर सर्वात पहिली वारी ही शेवगावमधून आहे तर ती गजानन महाराजांची निघते. त्यानंतर त्र्यंबकेश्वर महाराज, त्र्यंबकेश्वरहून निवृत्ती महाराजांची पालखी निघते आणि त्यानंतर ज्ञानेश्वर महाराज आणि अशा सर्व पालख्या ज्या आहेत तर विठ्ठलाच्या भेटीला ह्या जात असतात. आणि विठ्ठलाच्या भेटीला जाण्यासाठी लाखो भाविक जे आहेत तर या वारीमध्ये पायदिंडीमध्ये सहभागी होतात. तिथे जाऊन आपल्याला चंद्रभागेच्या तीरी स्नान करणं शक्य नाही, पण आपल्याला घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून जी आहे तर ती आंघोळ करायची आहे. तर ती कसं करायचं आहे बघा, सकाळी ब्रह्ममुहूर्त 4 ते 5:30च्या दरम्यान उठून आपल्याला गार पाण्याने शक्य असेल तर गार पाणी घ्या किंवा गरम पाणी असेल तर गरम पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद, एक तुळशीपत्र टाकायचं आहे, थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि ह्या पाण्याने आंघोळ करायची आहे. आणि आंघोळ केल्यानंतर आपल्याला बघा, आपल्याला एकादशीला तुळशीपत्र हे लागत असतं तर आदल्या दिवशी तुम्ही विकत आणून ठेवायचे आहे किंवा तुळशी खाली पडलेले जे पानं आहे तर ते धुवून आपल्याला घ्यायचे आहे. की आपल्याला एकादशीला तुळशी मातेला चुकूनही स्पर्श करायचा नसतो, कारण की तुळशी माता ही व्रत करत असते आणि तिचा व्रताचा भंग होऊ नये म्हणून चुकून तुळशीला स्पर्श न करता आपण काय जे नैवेद्य वगैरे दाखवणार आहोत किंवा प्रदक्षिणा घालणार आहोत तर ते स्पर्श न करता तिचा व्रताचा भंग न झाला अशा पद्धतीने आपण तिची पूजा करायची आहे. त्यानंतर आपले देवपूजा वगैरे आटपायची आहे. तुमच्याकडे जर विष्णूंची मूर्ती असेल त्याला पंचामृताने दुधाने अभिषेक करा. विठ्ठलाची मूर्ती असेल तर त्याचा देखील तुम्ही अभिषेक करायचा आहे किंवा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला विठ्ठलाच्या मूर्तीला किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला किंवा भगवान आपले जे श्री हरिविष्णूंची मूर्ती असेल तर त्याला अभिषेक करून घ्यायचा आहे किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक करून 101 आपल्याला जे तुळशीपत्र आहे ते अर्पण करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा जप करत 101 तुळशीपत्र अर्पण करायचे आहे. आणि जी काही आपल्या मनामध्ये इच्छा आकांक्षा आहे ती आपण व्यक्त करायच्या. नक्कीच तुम्ही हा व्रत किंवा हा उपाय जर केला तर तुमची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल. त्यानंतर आपल्याला आपल्या दारामध्ये सडा रांगोळी करायची आहे. आपल्या उंबरठ्यावर उद्या शुक्रवार आहे तर हळदीचं लेपन करायचं. मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि विठ्ठलाची होईल तेवढी सेवा करायची आहे. भगवान श्री हरिविष्णूंना पिवळे फूल, पिवळे वस्त्र आणि त्याचप्रमाणे पिवळे मिठाई अर्पण करायचे आहे. या दिवशी आपल्याला कोणते तामसिक पदार्थ किंवा चिकन, मटण, मासे, अंडे किंवा तुम्ही उपवास करणं शक्य नसेल, तुम्ही गर्भवती आहात किंवा तुम्हाला शुगर बीपी आहेत तर त्यांनी या दिवशी उपास नाही करता पूजा केली तरी चालेल. आणि आपल्याला फक्त या दिवशी भाताचं सेवन जे आहे तर ते करायचं नाही. हा देखील तुम्हाला नेम पाळायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला फळामध्ये 2 फळं हे उपवासाला चालत नाही. त्यामध्ये जांभूळ हे उलटं फळ असतं आणि फणस आहे तर हे 2 फळं उपवासाला चालत नाही. त्यामुळे तुम्ही उपवास केला असेल तर हे 2 फळं चुकूनही उद्या एकादशीला खाऊ नका. एकादशीचे व्रत हे उद्या आपल्याला दिवसभर रात्रभर करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी बार्शीला हे उपवास आपल्याला सोडायचा असतो. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. चुकून जर तुमच्याकडून उपवास जर मोडला तर मनामध्ये कोणती शंका न आणता परत हा उपवास आपण कंटिन्यू करायचा आहे.
तर असा हा उपाय देखील करायचे आहे आणि असे हे नेम जे काही मी तुम्हाला सांगितले ते पाळायचं आहे. तर आंब्याच्या पानांचा उपाय कसा करायचा आहे हे मी तुम्हाला सांगते. सर्वात अगोदर आंब्याची चांगलं 11 पानं तोडून आणायची आहे. आंब्याच्या झाडाला समाजना करायची आहे. मी या पानं कशासाठी तोडत आहोत त्याची काहीतरी प्रार्थना सांगायची आहे आणि आपण हे पानं तोडून आणून स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याकडे पांढरा दोरा असेल किंवा कलवा असेल तर त्याचा आपल्याला 11 पानांचा आंब्याच्या पानांचं तोरण करायचं आहे. त्यावर चंदन आणि स्वस्तिक काढायचं आहे. हळदी कुंकवाची टिमकी द्यायची आहे आणि हे तोरण आपल्या मुख्य प्रवेशद्वार जो आपण स्वच्छ करून घेतलेला आहे त्याला बांधायचं आहे. कारण की आंब्याचे पानं इतके पॉझिटिव्ह असते की आपल्या घरातली जी नकारात्मकता आहे ती दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी उपाय हा आहे आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण, प्रसन्न वातावरण होते आणि माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. त्यामुळे हे तोरण करून मुख्य प्रवेशद्वारावर आपल्या बांधायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे तोरण ज्या दिवशी सुकेल बारशीच्या किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी तर हे आपल्याला काढून टाकायचं आहे. कारण की सुकल्यानंतर परत निगेटिव्हिटी त्यामध्ये संचार होते. त्यामुळे हे पान आपल्याला लगेच तोरण आहे तर ते काढून टाकायचं आहे. हा उपाय केल्याने किती कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल. आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही. घरातील नकारात्मकता, वाईट शक्ती जे आहे तर दूर होईल. आपल्या घराची प्रगती होईल, मुलांची प्रगती होईल. कोणत्याही अडचणींना त्यांना सामोरं जावं लागणार नाही. त्यासाठी तुम्हाला हा उपाय उद्या आषाढी एकादशी दिवशी सकाळी आहे तर तो करायचा आहे. कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.